मनी ऑर्डरचा फॉर्म असतो. काय नाही, मनी ऑर्डरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला ज्यांना पाठवायचं आहे त्यांचं नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर घ्यायचा आणि तुमचा पाठवणाऱ्याचा नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर घ्यायचा. किती रुपये तुम्हाला पाठवायचे तेवढा अमाऊंट घ्यायचं आणि कमिशन असतं. 20 रुपयाला 5 रुपये असं कमिशन, 1 रुपया असं कमिशन आहे. म्हणजे 100 रुपयाला 5 रुपये कमिशन आहे. असं ह्याला रेव्हेन्यू स्टॅम्प म्हणतात. म्हणजे लोकांचे जे शेती बाबतीत किंवा आर्थिक व्यवहार करत असतात तेव्हा त्यांना 1 रुपयाचे रेव्हेन्यू स्टॅम्प लागतं, बँकेत लागतं. ते स्टॅम्पद्वारे त्यांना पेमेंट मिळतं, म्हणून याला रेव्हेन्यू स्टॅम्प म्हणतात. पावती तिकीट आपण आपल्या भाषेत म्हणतो. हे 1 रुपयाला असतं. हे 5 रुपयाचं तिकीट आहे. समजा तुम्हाला जास्त कोणाला तर पत्र पाठवायचं असेल, तुम्ही एका कागदावर लिहिला असेल आणि 2-3 कागद असेल किंवा तुम्ही दुसरीकडे कुठं तुमचे भाऊ किंवा कोणीतरी असतील त्यांना डॉक्युमेंट पाठवायचे असतील, आधार कार्डचे सर्व किंवा काहीतरी, मग तुम्हाला एका पाकिटात तुम्ही ते टाकू शकता आणि त्याच्यावर वजनानुसार तुम्ही ते तिकीट लावून तुम्ही त्यांना पत्र पाठवायचं. म्हणजे जे तुमच्या प्रत्येची गावं आहेत ना त्या गावाला बँकेचं रेट असतं. सर फक्त पिनकोड बद्दल माहिती आहे. बरोबर. ते नंबर कसा, 41 काय, 65 काय, 09 काय. पिनकोड कसं, प्रत्येक गाव, आता आपल्या चंदगडचं पिनकोड 416-509 आहे. आता तुम्ही जर कुवाडला गेला, कुवाडचं 416-508 आहे. आता तुम्ही जर समजा तुमचे व्यक्ती जर कुवाडला राहत असतील आणि जर तुम्ही पिनकोड जर चंदगडचा टाकला तर तुमचं ते आर्टिकल मिसलेंट होतं. म्हणजे तिकडे जास्त लिहिता येतं, पण पिनकोडला खूप महत्व आहे. आता पिनकोड जर असं असतं, आता मला ते पहिला 41 राज्याचा नंबर आहे काय, कसं राज्य, त्यानंतर जिल्हा होते सुरुवात ते महाराष्ट्रच होते. 5चं जे आहे कर्नाटक ते. सर आता मला ते जर आपल्याला पत्र लहान पडलं आपल्या पत्रासाठी, मग आपण काय करायचं? पत्र जास्त पाठवायचं आहे, म्हणजे मजकूर जास्त आहे का बोलायचं, मग तुम्ही बाहेर मोठा लिफाफा घेऊ शकता. मग एका कागदावर तुम्हाला काय लिहायचं नाही, तुम्हाला पाठवायचं ते लिहून पाकिटात टाकून, पाकिटावर ज्यांना पाठवायचं त्यांचा ऍड्रेस, पाठीमागं तुमचे ऍड्रेस करून तिथं वजन करायचं. आम्ही वजनानुसार तिथं पैसे वाटतात. म्हणजे 20 ग्रामला 5 रुपये असते, 40 ग्राम म्हणलं तर 10 रुपये. प्रत्येक 20 ग्रामला 5 रुपये वाटतात. तसं तुम्ही करू शकता. हा, मतदान करता येते. म्हणजे आता कसं, आता काही जण आर्मीमध्ये असतात, तिथं त्यांना बॅलेट पेपर म्हणून असते. मग त्यांना ते मतदानाचं हे देतात. मग तिथं जे पत्र असतं त्याच्यावर मतदान करून ते पोस्टाद्वारे जिथं असेल, आता कोल्हापूरला असतील तर आर्मीवरनं कोल्हापूरच्या त्या निवडणूक अधिकाऱ्याला येतात.